मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे सलगर, बुद्रुक जिल्हा लातूर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालाय। शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, तरी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ मदतीच्या स्वरूपात मिळवून द्यावा। जर आम्हाला तात्काळ मदत मिळवून दिली नाही तर सरकारच्या विरोधात मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतलाय। सलगर नदी काठावरील जमिनींचे पंचनामे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी करावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी लातूर जिल्ह्याचे खासदार शिवाजी काळगे यांच्याशी संपर्क साधलाय। पाहूया ते काय म्हणालेत। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहिलंय मांजरा नदीला पूर आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला दृश्य पाहायला मिळालं आहे। मात्र लातूर तालुक्यातील सलगरा बुद्रुक येथील हे दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पिकाचं इकडं तिकडे घेऊ नका, मी ॲड करतो। पिकाचं तर पूर्ण जिल्हाभरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। मात्र ही जी दृश्य आपण पाहतोय ही वाहित जमीन आहे। सलगरा येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी आपण पाहतोय ही कशा प्रकारच्या उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळते। नदी पात्र जर पाहायला गेलं तर इथून सरासरी 200 मीटरच्या अंतरावर नदीचा प्रवाह आहे आणि 200 मीटर अंतरावरून या ठिकाणी जी ही जमिनी वाहून गेलेली आहेत ही कधीच न भरून निघणारी या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान आहे। कितीही सरकारने या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला तर ही शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी भरून निघणार नाही। शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आपल्याला या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील सलगरा बुद्रुक इथं पाहायला मिळते। कुठलीच जमीन या ठिकाणी जे पीक तर राहिलंच नाही, मात्र जमिनीमध्ये 2-2 मसाद अक्षरशः या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। आत्तापर्यंत कुठलाही अधिकारी या ठिकाणी पंचनामा करायला आलेला नाही असं शेतकऱ्याचं या ठिकाणी म्हणणं आहे। कशा प्रकारचं नुकसान झालं आहे आपण या ठिकाणी पाहतोय। आज जर पाहायला गेलं तर आम्ही लातूर जिल्ह्याचे खासदार काळगे साहेब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं आहे की 2 दिवसानं या ठिकाणी ही पाहणी करण्यासाठी खासदार येतील असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे। आणि सरकारची कशा प्रकारची या ठिकाणी मदत होणार आहे हे आपलं सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। सर्व शेतकरी याचा पंचनामा करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाणार आहेत असं सांगते। शेतकऱ्याचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झाल्यामुळं आपण ही दृश्य जी पाहतोय अक्षरशः डोंगर या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता कशा प्रकारची ही जमीन या ठिकाणी नापीक झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सलगरा बुद्रुक येथील नदीकाठच्या जमिनीवर आपण आहोत। 100 फूट काळी या ठिकाणी आहे, मात्र कुठलाच या ठिकाणी शेतकऱ्याचं पीक राहिलं नाही। या ठिकाणी जे आपण पाहतो हे दृश्य या ठिकाणी ऊस, शेतकऱ्याचा ऊस होता, मात्र ऊस तर राहिलाच नाही, मात्र जमीनसुद्धा या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी खचून गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। जिल्हाधिकारी कार्यालय इथं शेतकरी धाव घेतलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कशा प्रकारे शेतकऱ्याला सरकार मदत करेल याकडं सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यानंतर लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्याशी सुद्धा शेतकऱ्यांनी संपर्क साधला। जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलं जातं आहे। तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम वर्षा ठाकूर घुगे यांनी दिलेलं आहे असं सांगण्यात येते। लातूरचे खासदार आत्ताच नुकते जे लातूरमध्ये अतिवृष्टी झाली या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेले आहेत। नेमक्या कशा प्रकारच्या काय मागण्या आहेत, सरकारकडे काय मागण्या आहेत, शेतकरी आज या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याची जर व्यथा पाहायला गेलं तर आज शेतकरी रस्त्यावर उतरले, काय सांगाल सर, कशा प्रकारची मागणी आहे सरकारकडे? काँग्रेस पक्षाचे आमचे जे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत सपकाळ साहेब, त्यांनी एक लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली होती आणि या कमिटीचा अध्यक्ष मी होतो आणि दुसरे 3 सदस्य आदरणीय अशोक पाटील साहेब माजी मंत्री, दादासाहेब मुंडे आणि कुंभार साहेब असं 3-4 जणांची कमिटी पक्षाने नेमलेली आहे। आणि आम्ही ह्या 3 जिल्ह्याचे दौरे केल्यानंतर आमचा एक अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे आज सादर केलेला आहे। अतिशय भयंकर अशी परिस्थिती ह्या पूर्ण 3 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी पूर्ण शेती खरडून गेलेली आहे। नदी, नाले, ओढे
पाझर तलाव, मध्यम प्रकल्प याच्या शेजारी असलेल्या जमिनीची खूप मोठी अशी हानी झालेली आहे, जिथं शेतकरी पुढले 2-5 वर्ष अक्षरशः पेरणीसुद्धा करू शकणार नाही अशा पद्धतीचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्याचबरोबर उभ्या पिकांचं सगळीकडं मग कापूस असेल, सोयाबीन असेल, तीळ असेल, भुईमूग असेल, मूग उडीद असेल, सूर्यफूल असेल, ज्वारी असेल, ह्या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात 100% जवळपास नुकसान आज शेतकऱ्यांना फेस करावं लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही घरांची पडझड झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये आत्महत्यासुद्धा ह्या परिस्थितीकडे बघून केलेल्या आहेत. आणि रस्त्यांची भयंकर हानी ह्याच्यामध्ये झालेली आहे, पूल वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमच्या कमिटीच्या वतीनं एक डिटेल रिपोर्ट आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेला आहे आणि याबाबतीत काही सूचनासुद्धा त्यांना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांना कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी मदत निधी दिला जावा, बागायतदारांना 1 लाख रुपये देण्यात यावेत आणि फळबागांना 1.25 ते 1.5 लाखापर्यंत देण्यात यावेत. त्यांच्या जमिनी ज्या खरडून गेल्यात त्या तातडीनं रोजगार हमीसारख्या योजनेच्या माध्यमातून दुरुस्त करून देण्यात याव्यात. सरकार 2 हेक्टरसाठी 47,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मदत खरडून गेलेल्या जमिनीला देत असतं, पण आपणाला सगळ्यांना माहिती आहे की इतक्या तुटपुंज्या पैशांनी त्या जमिनी रिपेअर होण्याच्या पलीकडल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना पैसा देण्यापेक्षा त्यांच्या जमिनी जरी रिपेअर करून दिल्या त्यामध्ये 2 फायदे आहेत. एक तर शेतकऱ्यांची जमीन पूर्ववत होईल आणि दुसरं रोजगार हमीसारखी योजना वापरली तर शेतमजुरांनासुद्धा काम मिळेल. आपण बिचाऱ्या शेतमजुरांचा कुठंच विचार कुणी करत नाही अशी परिस्थिती आपण बघतोय. प्रत्येकजण शेतकऱ्यांचं म्हणतो, पण शेतमजुरांचे सुद्धा तेवढेच प्रश्न आहेत, कारण त्या शेतीवरच तो शेतमजूर अवलंबून असतो. शेतकऱ्याचं तर मोठं पिकाचं नुकसान झालं आहे. मात्र आता पाहायला गेलं तर मांजरा पट्ट्यामध्ये खास करून सलगरा गावामध्ये आज एका शेतकऱ्याची 20 एकर जमीन, एका म्हणण्यापेक्षा जे शेतकरी आहेत 2 एकर 4 एकर सर्वच शेतकऱ्याच्या जमिनी पारच खचून गेल्यात, म्हणजे पिकच नाही त्या शेतामध्ये. आणि त्यांची भावना आहे की आपण ज्या खासदारांना निवडून दिलं आहे त्या खासदारांनी येऊन पाहणी करावं, सरकार जेव्हा मदत देईल तेव्हा देईल, मात्र ज्यांच्या स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी करावं असं शेतकऱ्याची भावना आहे. कधी जाणार? मला हा विषय आता तुमच्या माध्यमातून आज कळाला आणि आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमना सुद्धा आम्ही सगळ्यांनी निवेदन देत असताना चर्चा करून त्यांना सूचना पण दिल्या. त्यांनी लगेच पुढं अधिकाऱ्यांना सुद्धा सूचित केलेलं आहे याचे तातडीनं सर्वे करा म्हणून. आणि याबाबतीत नक्कीच येत्या 4-8 दिवसामध्ये जसं ॲडजस्ट होईल दौऱ्यामध्ये आम्ही सलगऱ्याला सुद्धा भेट देण्याचा प्रयत्न करू. सरकार आपल्याला नक्कीच मदत करेल. यांनी वारंवार सरकारला या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. शेतकऱ्यांना न घाबरता थोडंसं स्थिर व्हावं आणि पाहणी करण्यासाठी मांजरा पट्ट्यामध्ये खासदार साहेबी दौरा करण्यात असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नेमक्या काय भावना आहेत? सरकारकडं काय मागणं आहे? सरकारकडं आमचं एवढंच मागणं आहे, आमच्या जमिनी जेवढ्या गेल्यात त्याचं योग्य तो मोबदला सरकारने द्यावा. आम्हाला दुरुस्ती होऊ शकत नाही जमिनीची. सरकार म्हणते आम्ही दुरुस्ती करू किंवा 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर जमीन कसता येईल तोपर्यंत आम्ही अनुदान देऊ. ही परिस्थिती नाहीच सध्या. जमीन नदी तर नदी जमिनीत आहे, त्याच्यामुळं ही 10 वर्ष नाही आमची आयुष्य जरी गेलं तर ही जमीन दुरुस्त होणार नाही ना, आम्हाला इथं पेरता येणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही समजा रोडच्या मध्ये जर जमीन गेली तर तुम्ही जे अनुदान देणार आहोत त्या पद्धतीत आम्हाला हे अनुदान शासनानं द्यावं, त्या पट्टीत द्यावं, तर आम्ही जगू शकतो. नाहीतर आम्हाला ह्या आज तारखेत सुद्धा औषध खाऊन आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि जे सरकार या ठिकाणी मदत देणार आहे ही तुटपुंजी मदत न या ठिकाणी देता सरकारनं या ठिकाणी जे भरीव निधी या ठिकाणी केंद्र शासनाचा द्यावा अशी शेतकऱ्याची या ठिकाणी मागणी होते. आज पंचनामा करण्यासाठी अधिकारी काय आलेत का इथं? अधिकारी फक्त खुर्चीमध्ये बसूनच म्हणतात आम्ही पंचनामा केला आहे, GPS-नं पंचनामा केला आहे, ऑनलाईन पंचनामा केला आहे. कलेक्टर मॅडम पण सुद्धा आता तेच म्हणले आम्हाला आम्ही GPS-नं सगळी पाहणी केलेली आहे. पण अशी परिस्थिती आहे GPS-नं तर शक्यच नाही पाहणी करणं, कारण इथं स्वतः येऊन बघितल्यानंतर स्वतः तुम्ही सुद्धा रडलात थोड्या वेळाखाली, अशी तुमची कंडिशन आहे. काय सांगू आता? आज भयावह परिस्थिती या ठिकाणी मांजरा पट्ट्यामध्ये झालेली आहे. मात्र शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी मांजरा पट्ट्यातल्या झालेलं ही खरी गोष्ट आहे. पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यात, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यात. अशा प्रकारचं या ठिकाणी आमदार, खासदार, कलेक्टर शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळवून देत आहेत. याकडे सर्वांचं लक्ष लागेल.